काही डिस्टर्बन्स होती, आपण रिपीट करणार का हो प्रश्न? हो हो, नक्की नक्की सर. मी विचारलं की बांबूवर आधारित उत्पादनांचे नेमके कोणते प्रमुख उद्योग आहेत महाराष्ट्रामध्ये जे विकसित होत आहेत सध्या. येतोय का आवाज सर? हा नाही, ऑडिओ मध्ये काही हां, मी परत डिस्टर्ब. परत एकदा विचारतो. बांबूवर येस. आधारित उत्पादनं जी आहेत तर त्याचे नेमके कोणते प्रमुख उद्योग, मुख्य इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज बांबूच्या उत्पादनांचे महाराष्ट्रामध्ये सध्या विकसित होत आहेत, डेव्हलप होत आहेत. हो हो, आता महाराष्ट्रामध्ये बांबूचं उत्पादन शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. बरोबर. हा, आता आपण एक आकडा बघितलं तर बोर्डाच्या निर्मितीपासून हं, सुमारे 65,000 एकरावर हं, बांबूची लागवड झालेली आहे हं, आणि उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. हं, या व्यतिरिक्त आपल्या इतर स्कीम्स मधून सुद्धा हं. बांबूच्या लागवड पिकअप झालेलं आहे. तर बरोबर. एकंदर आपल्याला असं म्हणता येईल की मागील प्रयत्नांमुळे आणि हा सगळ्या योजनांमुळे जवळपास आपल्या राज्यामध्ये 1,00,000 हं, एकर पेक्षा जास्त हं, एरियामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर बांबूच्या लागवड होऊन काही ठिकाणी उत्पादन सुरू झालेलं आहे आणि आता काही ठिकाणी 2-3 वर्षात त्याच्या फलश्रुती हं, उत्पादनाच्या माध्यमातून आपल्या समोर राहणार आहे. म्हणजे एक प्रोडक्शन सायकल, जे स्टेबल प्रोडक्शन सायकल जे हं, असायला पाहिजे, हं. मला वाटतं त्या दृष्टीने त्या दिशेकडे संपूर्ण प्रयत्न आणि त्याच्या फलश्रुती या समोर दिसायला ऑलरेडी दिसायला मिळत आहे. बरोबर. सर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळानं बांबू निर्मित वस्तू